तुसा बाहेर होती कुडाची झोपडी, गावामध्ये आली शान बांधली तुमाडी. नव्हती नशिबात तुझ्या साधी बैलगाडी, आज तुझ्याकडे आली चार चाकी गाडी. गाव तुसा बाहेर होती कुडाची झोपडी, गावामध्ये आली शान बांधली तुमाडी. नव्हती नशिबात तुझ्या साधी बैलगाडी, आज तुझ्याकडे आली चार चाकी गाडी. गावामध्ये शान तुझी तुझा मानपान, गावामध्ये शान तुझी तुझा मानपान. दिलं वैभव हे मिळवून, DJ मानव हे पोरा तू साहेब झालास मोठा, बाबासाहेबांच्या पुण्याईला. तू साहेब झालास मोठा, बाबासाहेबांच्या पुण्याईला. नमस्कार, जय भीम, नमो बुद्धाय. मी धर्मशील वानकडे. सध्या आपण आहोत सिद्धार्थ प्रावीण्य ज्ञान केंद्र ग्रंथालय, वडू खुर्द, तालुका हवेली, जिल्हा पुणे. ही संस्था कल्पवृक्ष बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, गोंदूर तालुका, जिल्हा धुळे यांच्या तर्फे संचालित आहे. तर आपण सध्या आलेलो आहोत या ग्रंथालयामध्ये. नमस्कार, नमो बुद्धाय, जय भीम. मी जीवन लांजेवार. या सिद्धार्थ प्रवीण ज्ञान केंद्र ग्रंथालय आणि कल्पवृक्ष बहुउद्देश सेवाभावी संस्था गोंदूर तालुका जिल्हा धुळे या संस्थेचे मी सदस्य म्हणून आहे. तर आज आपण सर्वजण या केंद्र ग्रंथालयाचं जे ओपनिंग झालंय, त्या ओपनिंग झाल्यानंतर हा ग्रंथालय सर्वांना सुपरिचित व्हावा, सर्वांना माहिती मिळावी, त्यासाठी आपण आज इथे आपल्या भारतामध्ये आणि भारताच्या बाहेर सुद्धा या ग्रंथालयाची माहिती पोहोचावी, यासाठी आपण इथे सर्व जमलोय. तर सर्वप्रथम आपण या कार्यक्रमाची सुरुवात करत असताना आपले जे आदर्श आहेत, छत्रपती शिवाजी महाराज, तथागत भगवान बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन आपण हार, पुष्प, अगरबत्ती, मेणबत्ती द्वारे करणार आहोत. त्यासाठी मी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करण्यासाठी आदरणीय वासनिक सर, जे या कल्पवृक्ष बहुउद्देश सेवाभावी संस्थेचे कायदेशीर सल्लागार आहेत, मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपले जे आदर्श आहेत, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात करावी. त्यानंतर आदरणीय राजेंद्र आमले सर यांना मी विनंती करतो की त्यांनी सुद्धा तथागत भगवान बुद्ध यांच्या प्रतिमेसमोर पुष्प अर्पण करावे. प्रशांत परते साहेब यांनाही विनंती करतो की त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करावे. त्यानंतर आदरणीय दीपक चव्हाण साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात दीप धूप प्रज्वलित करून सुरू करावी. घोषणा देते ते. देशीय सेवाभावी संस्था या संस्थेचे जे प्रेरणास्थान आहे, ते प्रेरणास्थान म्हणून आपण छत्रपती शिवाजी महाराज तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
असल्यामुळे त्यांच्या या नावाचा जय जयकार करून आपण या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. तर मी एक घोषणा देणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज की परम पूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की नमस्कार. जय भीम. नमो बुद्धाय. मी धर्मशील वानकडे, द प्लेबुक वायडी बुद्धा ग्लोबल सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा संस्थापक आहे. आज आपण भेट देत आहोत सिद्धार्थ प्राविण्य ज्ञान केंद्र ग्रंथालय वडू खुर्द. तर आपण इथं बघत आहोत पुस्तक आहेत, ग्रंथ आहेत. भारतीय संविधान जो भारताचा आत्मा आहे ते भारतीय संविधान इथं लागलेलं आहे. तथागत भगवान बुद्धाचे पण याच्यामध्ये ग्रंथ पुस्तक आहेत. शिवचरित्र, महात्मा फुले, गाडगे बाबा, जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, अण्णाभाऊ साठे, प्रत्येक महापुरुषांचे इथे पुस्तक आणि ग्रंथ उपलब्ध आहेत. तर आपण सध्या जे ग्रंथालयाचे संस्थापक अध्यक्ष आहेत प्रवीण वाघ सर, या ग्रंथालयाबद्दल आपण त्यांच्यासोबत बोलूया. जय हिंद सर. आपला परिचय सांगा. मी कल्पवृक्ष बहुउद्देशीय सेवाभावी संस्था गोंदूर तालुका जिल्हा धुळे व पेरणेपाटा जिल्हा पुणे इथं आपले 2 प्रकारमध्ये संस्थेचे काम चालतं. जरी मातृ संस्थेचे घर धुळे जिल्ह्यातील गोंदूर असेल तसंच तेवढ्याच प्रमाणात काम करणारी संस्था आपली पेरणेपाट्याला आहे. तर संस्थेचे मी संस्थापक अध्यक्ष प्रवीण वाघ. आज सर तुम्ही आले ग्रंथालयाला भेट दिल्याबद्दल मी पहिले तर तुमचं आभार व्यक्त करतो आणि तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी लोकांना आव्हान करतो आणि थोडक्यात आपली संस्थेची माहिती देतो, ग्रंथालयाची माहिती देतो की जय भीम नमो बुद्धाय. कल्पवृक्ष बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संस्थापक अध्यक्ष प्रवीण वाघ. आपली जी संस्था आहे तालुका जिल्हा धुळे ही मातृ संस्थेचं जिथून सुरुवात होते ते धुळे जिल्ह्यातल्या गोंदूर गाव आहे. आणि तसंच मी पुण्याला असल्यामुळे आपण पुण्यातही आपलं जे पेरणेपाटा आहे वडू गाव तालुका हवेली जिल्हा पुणे इथेही आपली संस्था आहे. तर संस्था ही ऑल महाराष्ट्र काम करते आणि संस्थेचे उद्दिष्ट हे खूप क्लिअर टायटल मध्ये आहे. त्याच्यामुळे संस्थेचे जे सभासद आहे, सभासद म्हटण्यापेक्षा संस्थेचे ते आधार आहे, त्या आधाराच्या बेसिसवरती जोही संस्थेचा निर्णय होतो तो आपण एकत्र भेटून मीटिंगद्वारे तो आणतो. तसंच त्या मीटिंग मधनं एक संकल्प बाहेर आला की आपल्या लोकांसाठी आपल्याला ग्रंथालय ओपन करायचे आणि ते ग्रंथालय जे आज तुमच्या चॅनलचं मी पहिले तर आभार व्यक्त करतो की तुम्ही वेळेत वेळ काढून जी ग्रंथालयाची दखल घेतली ती दखल खूप महत्वाची आहे की ग्रंथालय ओपन केलंय पण ते लोकांपर्यंत गेलं पाहिजे. या उद्दिष्टाने मी जिथं ओपन केलंय पेरणेपाटा माझ्या निवासस्थानी सिद्धार्थ प्राविण्य ज्ञान केंद्र, हे जे ग्रंथालय हे मर्यादित एरियापुरतं आहे. म्हणजे मी जास्तीत जास्त आमदार नगरला सांगू शकतो, रामनगरला सांगू शकतो, पेरणेपाट्याला सांगू शकतो किंवा माझं सर्कलला सांगू शकतो. पण तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सर की हे महाराष्ट्रातच नाही तर विदेशातही जाणारा आपल्या ग्रंथालयाची माहिती आहे. तर ग्रंथालयाची निर्मिती आम्ही जेव्हा बसलो की आजचा जो वाढता प्रभाव आहे तो मोबाईलचा ट्रॅक आहे आणि मोबाईल अशी गोष्ट आहे की सर्वांची आवडती झाले. मोबाईल म्हणजे लोकांचा जीव का प्राण आणि त्याच्यात मुलांचा. तर मुलांच्या पासून जी वाचन संस्कृती जी आहे ती लुप्त होते. तर ती वाचन संस्कृती पुन्हा आपल्याला जागृत करायची आहे. लोकांपर्यंत वाचन संस्कृती कशी वाढवता येईल या विषयावरती आमचं जेव्हा डिस्कस झालं सर्व सभासदांचं त्याच्यातनं निघालं की आपण मग मोबाईल जर काढायचा आहे मुलांचा तर त्यांच्या हातात आपल्याला पुस्तक द्यावं लागेल. जे आतापर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुस्तकाच्या आणि लेखणीच्या जोरावरती देशाला संविधान दिलं आणि त्या संविधानात जे तत्व मेन्शन केलेले आहे त्या तत्वाच्या आधारे शिकाल तर टिकाल पुस्तक तुम्हाला जगायला शिकवतं,
म्हणून आपण लोकांना जगायचं तर शिकवायचंय, पण ते कशा स्वरूपात? पुस्तकं असतात, पण घरात आल्यानंतर ते वाचणार ही शाश्वती नसते, कारण की आई वडील हे मुलाच्या समोर आदर्श म्हणून मोबाईल बघता, टीव्ही बघता, आणि ते टीव्ही मोबाईल बघण्याच्या नादात मुलगा फक्त शाळेचा अभ्यास गेलाय क्लासला, पण इतर महापुरुष ज्यांनी आपल्या देशासाठी राज्यासाठी जे जे बलिदान दिलेलं आहे ते लुप्त होतं. जर माझा एक अनुभव आहे, मी एकाला विचारलं की अण्णाभाऊ साठे कोण आहे? त्यांना अण्णाभाऊ साठे सांगता आला नाही. बाबासाहेब लोकांनी व्हॉट्सअप फेसबुक वरती वाचलाय, त्याच्यामुळे बाबासाहेब त्यांना पुरेसा माहिती नाही. बाबासाहेब पूर्णपणे लोकांपर्यंत गेला नाही, किंवा येणारी जी पुढची पिढी आहे त्याच्यापर्यंत आपल्या जर सर्व महापुरुषांना घेऊन जायचं असेल, त्यांचे आदर्श जर आपल्याला निर्माण करावे लागतील, तर आपल्याला सिद्धार्थ प्रावीण्य ज्ञान केंद्रासारखे असे अनेक ग्रंथालय आपल्याला ओपन करण्याची गरज आहे. जर ही माझी सुरुवात आहे, ही आमच्या संस्थेची सुरुवात आहे, की आम्ही आता एक जसं आमचं संस्थेचं नाव आहे कल्पवृक्ष बहुउद्देशीय सेवाभावी संस्था. कल्पवृक्ष म्हणजे एक झाड, आणि ते झाड असं आहे की तुम्ही जे मागणार ते तुम्हाला देईल, हे संस्थेचा अर्थ आहे. म्हणून ही आमची रोप लावलेलं आहे, ग्रंथालयाची पहिली सुरुवात आहे. आणि 2024 मध्ये जेव्हा विजयरथ स्तंभावरती आमची मुलाखत झाली, सर आणि मी होतो तिथेही, ज्या चॅनलवाल्यांनी आमची मुलाखत घेतली तिथेही आम्ही जाहीर केलं होतं की मागील त्याला ग्रंथालय आम्ही देऊ करू, त्याच्यातलं हे पहिलं ग्रंथालय. तर असेच आमचे जे आता आमचे जे सदस्य आहेत ते नागपूरचे आहे, बीडचे आहे, धुळ्याचे, किंवा वेगवेगळ्या जिल्ह्यातले जे आपल्या संघटनेला जोडले गेले लोक आहेत, तर प्रत्येकाच्या गावात आपल्याला वाचनालय उभं करायचंय. तर त्याच्यासाठी जे आपण प्रयत्न करतोय त्या प्रयत्नातला हा एक थोडासा सुरुवात आहे. तर ती सुरुवात ही आपल्याला स्टार्ट, तिला एक मर्यादा नाही. जसं अब्दुल कलाम म्हटले होते की तुम्ही विजन एवढं ठेवा, आकाशात जाण्याचं विजन ठेवा, म्हणजे तुम्ही कुठेतरी तुम्ही त्या दिशेने जेव्हा जाणार तेव्हा तुम्ही थांबणार. आणि जर तुम्ही विजन छोटं ठेवलं तर तुम्ही ते पूर्ण केल्यानंतर तुम्हाला पुढचा मार्ग माहित नसतो. म्हणून आपलं विजन असं आहे की मागल त्याला ग्रंथालय, मागल त्या गावाला वाचनालय आपण देणार आहे. तर ते विजन डोळ्यासमोर ठेवून जर मी जास्तीत जास्त 20-50 हे जर विजन ठेवलं असतं तर मी तिथं थांबून जाणार, पुढचं क्लॅरिटी नसणार. म्हणून जेवढी आपल्या संघटनेत सभासद आहे किंवा इतर लोक आहेत की ज्या गावात खरंच ग्रंथालयाची आणि वाचनालयाची गरज आहे, तिथं आपण ग्रंथालय वाचनालय ओपन करू. तर तुमच्यासारखे जे सहकारी लाभलेले आहेत मला, आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली किंवा त्यांच्या विचारांनी आपण प्रेरणेतून माझ्या मुलाच्या बर्थडेला 1/2/2026 रोजी त्याचा बर्थडे सेलिब्रेशन केला. त्या निमित्ताने मग आपण काय करायचं बाबा, लोकांसाठी काय केलं पाहिजे, पोरांसाठी काय केलं पाहिजे, जसं वाचन संस्कृती जपायची आहे आपल्याला, तर त्या निमित्ताने मुलाच्या वाढदिवसानिमित्त आम्ही हे माझ्या निवासस्थानी स्वतःच्या घरी हे ग्रंथालय ओपन केलंय. आणि त्याचा टायमिंग आज सकाळी 10 पासून तर 2 पर्यंत आणि 4 ते 6 पर्यंत हे ग्रंथालय ओपन राहणार आहे. सर्वांनी त्या ग्रंथालयाला येऊन जे आपले महापुरुष आहे, जे कथा कादंबरी आहे, जे समाज उपयोगी असणारं जे मटेरियल आहे ते आपल्याकडे अवेलेबल आहे. विशेष म्हणजे काय असतंय, वाईट गोष्टला आणायला जावं लागत नाही किंवा सांगायला जावं लागत नाही, पण चांगली गोष्ट आपल्याला घरोघरी पोहोचावी लागते. आणि ती पोहोचवली त्याच्या ती त्रुट्या असतात लोकांच्या, त्या त्रुट्या क्लिअर करतच आपल्याला जो आपला फोकस असतं, विजन असतं, ते आपण त्याच्यापासून थोडंसं वेगळं जातो. असे अनुभव आलेले आहे. तर दूधवाल्याला दारोदारी दूध विकावं लागतं, मात्र दारूवाल्याला कुठेही हिंडावं लागत नाही, त्याच्याजवळ लोक जाऊन पोहोचतात. तसंच ज्ञानाची बाबतीत पुस्तक आपण लोकांपर्यंत देणार फ्री ऑफ कॉस्ट, घेऊन जा, पण त्याचं त्यांना किंमत कळणार नाही. त्याच्यामुळे आपल्याला पुस्तक घेऊन त्यांच्या दारात जावं लागणार आहे. तर ही आमच्या संस्थेचे जे सभासद आहेत त्यांच्यासाठी ही खूप मोठी कसरत आहे. आणि त्या कसरतीवरती आतापर्यंत सर्व सभासद चालले, याच्याही पुढे चालतील, आणि जे लोकांना आमचं विजन आहे संस्थेचं ते पूर्ण करतील. त्याच्यामुळे मी परत सर्वांना आव्हान करतो संस्थेच्या चॅनलच्या माध्यमातून की लोकांनी जास्तीत जास्त करून आमच्या सिद्धार्थ प्रावीण्य ज्ञान केंद्राला भेट द्यावी आणि इथून अमूल्य असा
ग्रंथालयाचा पुस्तकांचा साठा आहे तो आपल्या ज्ञानात भर पाडण्यासाठी घेऊन जावा हीच विनंती करतो. आपल्याला वाचनालयच सुरू करावं असं का वाटलं? ओके. तसं तर आपल्या संस्थेचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. आता शिवाजी महाराजांचा जर इतिहास आपण बघितला की संघर्षातनं निर्माण केलेलं स्वराज्य आहे. स्वराज्य निर्माण करताना 18 पगड जाती 12 बलुतेदार एकत्र घेऊन या स्वराज्याची निर्मिती झाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात. तर शिवाजी महाराजांच्या काळात गेल्यानंतर महात्मा फुलेंचा काळ आला. महात्मा फुलेंनी स्त्रियांसाठी जे पहिली शाळा पुणे जिल्ह्यात ओपन केली आणि अस्पृश्य समाजाला शिक्षणाला कसं शिकवता येईल, कसं त्यांना पुढे प्रगतीशील करता येईल याच्यासाठी महात्मा फुले माझ्या डोळ्यासमोर होते, सावित्रीमाई माझ्या डोळ्यासमोर होती आणि त्याच्यावरती बाबासाहेबांनी जे आतापर्यंत लेखणी केली, बाबासाहेबांनी जे संविधान निर्माण केलं हे फक्त फक्त अभ्यासाचा आणि लेखणीच्या जोरावर केलेलं आहे. तर हे जे महापुरुषांनी जे सुरुवात केलेली आहे तर ती सुरुवात आतापर्यंत चालत आलेली आहे. त्याच्यातनं कोणी अधिकारी झालं, कोणी मोठ्या पदाला गेलं, पण ते मर्यादित कुटुंबापुरता मर्यादित राहिले. लोक शिकला तर तो शिक्षण हे असं आहे की वाघिणीचं दूध आहे, ते पिलं तर तो माणूस गुरगुरल्याशिवाय राहत, म्हणून शिक्षणापासून वंचित ठेवतात. मग आपल्याकडे जर प्रेरणास्थान आपलं शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आहे तर त्यांच्या विचारांना अनुसरून आपल्याला असं लोकांना वाचन व्हावं म्हणून आपण ग्रंथालयाची ओपनिंग केली. बरं सर, मला सांगा आपल्या ग्रंथालयाची ओपनिंग कधी झाली आणि आपण समाजाला, विद्यार्थ्यांना या ग्रंथालयाच्या माध्यमातून, आपण या ग्रंथालयाचे संस्थापक अध्यक्ष आहे, तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण काय संदेश द्याल समाजातील युवक, विद्यार्थी आणि तरुण तरुणी जे आहेत, तुम्ही काय संदेश द्याल? ओके. पहिले तर हा ग्रंथालय मी माझ्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त ओपन केला आहे की जे 1/2/2026 रोजी माझ्या मुलाचा बर्थडे 11वा बर्थडे निमित्त होता. ते 11वं वर्ष त्याने कम्प्लीट केले आणि हा एक पहिले तर घरातली सुरुवात असते की माझ्या मुलांनी वाचलं पाहिजे, त्याला ते समजलं पाहिजे तर मी दुसऱ्यांना देऊ शकतो. तर तिथून घरापासून सुरुवात केली तर ते गावापर्यंत जाते, गावातनं आपल्या जिल्ह्यापर्यंत जाते, जिल्ह्यातून मग राज्यापर्यंत आणि तुमच्या माध्यमातून बाहेर देशात कंट्रीत पण जाते. तर लोकांना प्रेरणा किंवा जे पुढचे भविष्य आहे, आता खाजगीकरण क्षेत्र एवढं वाढलंय की त्याच्यात रोजगार हा गेलेला आहे आणि लोकांचं शिक्षण आहे पण त्यांच्याकडे मोबाईल असा उपक्रम दिलाय की त्या मोबाईल मध्ये जो जाणारा टाइम आहे, पहिले मोबाईल इंटरनेट हा पर्याय नसल्यामुळे काय व्हायचं, माणूस वाचायचा थोडस का होईना पेपर पुस्तक ते वाचन प्रक्रिया वाढायची, पण आता मोबाईल इंटरनेट असल्यामुळे काय होतंय की वाचन संस्कृती ही लुप्त होत चालली आहे. फक्त शाळेचाच अभ्यास करणार तुम्ही, दिलेल्या तासामध्येच तो अभ्यास करणार, तो तास संपला, तुमचं शिक्षण संपलं की तुम्ही पुस्तकांना विराम देता. ते संस्कृती आपल्याला परत उदयास आणायचे. त्याच्यामुळे मी माझं विजन की पुढची जी येणारी जनरेशन आहे तिने मोबाईल पासून लुप्त व्हावं आणि पुस्तकाकडे वळावं. जर पुस्तकाकडे वळले तर ते आपले महापुरुषही जपतील, आपली संस्कृती जपतील आणि त्यांचे विचार पुढे नेतील. धन्यवाद सर. नमस्कार. कल्पवृक्ष बहुउद्देशीय सेवाभावी संस्था गोदूर, जिल्हा धुळे, संस्थापक अध्यक्ष आदरणीय प्रवीण दाजमल वाघ साहेब यांच्या कल्पनेतून साकार झालेली सिद्धार्थ प्रवीण ग्रंथालय अभ्यासिका वडू बुद्रुक पेरनेफाटा तालुका हवेली जिल्हा पुणे या ठिकाणी कार्यरत आहे. कल्पवृक्ष बहुउद्देशीय सेवाभावी संस्था नावाप्रमाणे कार्य करण्याकरिता कटिबद्ध आहे. संस्थेद्वारे अनेक नवनवीन उपक्रम राबवले गेलेले आहेत, पुढेही राबवले जाणार आहेत. सांगायचं झालं तर एक उपक्रम असाही आहे, मृत व्यक्तीच्या नावे त्यांच्या घरातून एक वृक्ष दान घेणे व तो वृक्ष मृत व्यक्तीच्या नावाने योग्य त्या ठिकाणी लावणे व त्याची काळजी घेणे. परिसरातील गरीब आदिवासी विद्यार्थी मुलांना शैक्षणिक पुस्तके व साहित्य दान देणे, जेणेकरून त्यांच्या कलागुणामध्ये भर पडेल. संस्थेद्वारे परिसरातील मूकबधीर शाळेला भोजन दान, गरम कपडे दान देणे, 10वी व 12वी मध्ये विशेष गुण प्राप्त झालेले विद्यार्थ्यांच्या त्यांच्या गुणांच्या त्यांच्या पुढील करिअर करिता मार्गदर्शन केले जातो.
मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून शैक्षणिक सहल काढली जाते. जसे की विज्ञान केंद्र पुणे ह्या ठिकाणी मागच्या वर्षीच एक सहल काढण्यात आली आणि त्यांच्या विज्ञानवादी दृष्टिकोन त्यांना सांगण्यात आला. आपण जी अभ्यासिका ग्रंथालय पाहत आहात, अभ्यासिकामध्ये अनेक ग्रंथ व पुस्तके आहेत. लहान मुलांपासून तर थोर मोठ्यांपर्यंत थोरापर्यंतची भूक भागवणारी अशी शिदोरी या ठिकाणी उपलब्ध आहे. ह्या ग्रंथालयामध्ये शैक्षणिक, सामाजिक, संत साहित्य, थोर महापुरुष यांचे ग्रंथ उपलब्ध आहेत. अशाच प्रकारचे ग्रंथालय अभ्यासिका महाराष्ट्रात अनेक ठिकाणी उघडण्याची संस्थेची तयारी आहे. ह्या सेवाभावी संस्थेला नावाप्रमाणे कार्य करण्याची शक्ती मिळो अशी मंगल कामना करतो. धन्यवाद. सर नमस्कार. नमस्कार. आपला परिचय सांगा आणि आपलं मनोगत व्यक्त करा. मी प्रशांत जयदेव पराते. जवळपास 7 ते 8 वर्षापासून इथं आमदार नगरमध्ये निवासी आहे आणि तसेच त्याच काळापासून मी प्रवीण वाघ यांना ओळखतो. तेव्हापासून मी त्यांचा स्वभाव सुद्धा मला माहिती आहे. त्यांना आधीपासूनच म्हणजे मदतीला म्हणजे कुणाला गरजूला कशी मदत करायची हे मनापासून नेहमी त्यांना वाटायचं आणि ते मदत करायचे सुद्धा. आणि तसं करता करता ही आताच 1 फेब्रुवारीला त्यांना एक कल्पना सुचली की आपल्या मुलांच्या वाढदिवसानिमित्त काहीतरी विशेष काम करावं, काहीतरी असं करावं की जेणेकरून लॉंग लाईफ म्हणजे दीर्घकाळ टिकावी. म्हणून त्यांनी एक ही संकल्पना सिद्धार्थ प्रावीण्य ज्ञान केंद्र ग्रंथालय म्हणून सुरुवात केली आणि तेव्हापासून ही संस्था आता प्रत्येकाच्या घरोघरी पोहोचावी म्हणून त्यांची इच्छा आणि तसेच हे आता प्रयत्न चालूच आहेत. आता हे युट्यूब माध्यमातून प्रत्येक फेसबुकवर म्हणा, इंस्टाग्रामवर म्हणा, प्रत्येक ठिकाणी म्हणजे जास्तीत जास्त ठिकाणी पोहोचावी म्हणून त्यांचे हे प्रयत्न कंटिन्यू चालूच आहेत. आम्ही सदस्य म्हणून कार्यरत करतो इथं थोडे थोडे कामं, पण त्यांचा सर्वात मोठा वाटा आहे त्या प्रत्येक गोष्टीत. आणि ज्ञान हे सगळ्यांना खूप म्हणजे मोठी वस्तू आहे. आजच्या युगात नवीन पिढी जी आहे मोबाईलवरच जास्त राहते. त्यामुळे मोबाईल थोडं जरी कमी झालं तरी खूप मोठी एक म्हणजे यश काय म्हणणार आपल्याला यश मिळालं असं आपल्याला नक्की वाटत. आणि म्हणून आजची पिढी कशी आता पुस्तकं कमी आणि मोबाईल जास्त, पण ते मोबाईलवर ज्ञान कमी मिळवतात आणि बाकीच्या वस्तू पण जास्त बघतात. म्हणून ही जर पुस्तक त्यांच्या हातात दिली तर तेवढाच वेळ जर ते मोबाईल पासून दूर राहिले तर हे खूप मोठं यश आम्हाला मिळालं हे आम्हाला नक्की वाटत. त्यामुळे मी आमच्या सर्वांच्या वतीने प्रवीण वाघ साहेब यांचं खूप खूप धन्यवाद करतो. आणि यातच बाकी सगळ्यांनी तर या संस्थेबद्दल भरपूर काही सांगितलेलं आहे आणि यातच मी आपले 2 शब्द संपवतो. नमस्कार. धन्यवाद सर. थँक्यू. नमस्कार सर. नमस्कार. आपला परिचय सांगा आणि आपलं मनोगत व्यक्त करा. मी अमोल बळांगे, राहणार पेरणे पाटा, भारतीय बौद्ध महासभा बौद्धचारी सदस्य, तसेच कल्पवृक्ष बहुउद्देशीय सेवाभावी संस्था गोंदूर धुळे सदस्य. आज या ठिकाणी आयुष्यमान प्रवीण दाजमल वाघ यांच्या कृतीतून जे सिद्धार्थ प्रावीण्य ज्ञान केंद्र ग्रंथालयाची निर्मिती झालेली आहे, त्यांचा उद्देश या ठिकाणी समाजातील गरीब, तरुण, होतकरू मुलांना, ज्या मुलांना शिक्षणासाठी इतरांवरती अवलंबून राहावे लागते, काही अनाथ मुले असतील, त्या मुलांना आणि इतरही तरुण मुलांना मोबाईलमधून बाहेर पडून आपल्या महापुरुषांनी आपल्या समाजासाठी काय केलं, छत्रपती शिवाजी महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, राजश्री श्री शाहू महाराज असतील, अण्णाभाऊ साठे असतील, सावित्रीबाई फुले असतील, या सर्वांनी आपल्या समाजाला कितपत योग्य मार्गदर्शन केलेलं आहे. त्यांचे आदर्श विचार समाजापर्यंत पोहोचले पाहिजे. ते कोणत्या माध्यमातून पोहोचतील तो एक उद्देश मनात बिंबवला आणि त्या उद्देशाप्रमाणे त्यांनी या ग्रंथालयाची स्थापना केलेली आहे. या ग्रंथालयाच्या मार्फत महापुरुषांचे जे विचार आहेत ते घरोघरी, गावी पोहोचण्यात मदत होईल. तसेच
आयुष्यमान प्रवीण वाघ साहेब यांची समाजाप्रती असलेली तळमळ आम्ही बऱ्याच दिवसापासून सोबती आहोत. ती तळमळ आम्हाला दिसते. त्या तळमळीतून त्यांनी कल्पवृक्ष बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेची पहिल्यांदा स्थापना केली आणि त्यानंतर आपल्या मोठा मुलगा सिद्धार्थ याच्या 11व्या वाढदिवसानिमित्त त्यांना कल्पना सुचली. सर्व सदस्यांचे त्यांनी विचार घेतले आणि त्या विचारांच्या निर्मितीतून या ठिकाणी आदर्श असं एक ग्रंथालयाची निर्मिती केलेली आहे. त्या ग्रंथालयाच्या निर्मितीसाठी मी वाघ साहेब यांना अनेक अनेक धन्यवाद देईन, त्यांचं अभिनंदन करेन. सर नमस्कार. आपला परिचय सांगा आणि आपलं मनोगत व्यक्त करा. माझं नाव दीपक चव्हाण. कल्पवृक्ष बहुउद्देशीय सेवाभावी संस्था गोंदूर यांच्या उद्देशाने आमचे अध्यक्ष प्रवीण वाघ यांच्या मुलाच्या 11व्या वाढदिवसानिमित्त यांनी ही उत्तम संकल्पना त्यांच्या मनात उभारली व त्या वाढदिवसानिमित्त त्यांनी इतकं उत्तमाचं काम केलंय की प्रत्येक घरात ज्ञान केंद्र उभं राहील असं त्यांनी उत्तम काम केलेलं आहे. आणि पहिली गोष्ट म्हणजे आपण हे पुस्तक वाचण्यासाठी पहिले आईवडिलांनी वाचावं, त्यानंतर मुलांना ते मार्गदर्शन मिळेल या हेतूने सगळ्या घरातून यांना आपल्या ज्ञान केंद्राला भेट द्यावी हीच मी सगळ्यांना विनंती करतो व सगळ्या मोबाईलद्वारे किंवा फेसबुकद्वारे सगळ्यांना विनंती करतो की मी सगळ्यांनी मुलांनी आईवडिलांनी सगळ्यांनी या ग्रंथाचं हे करावं, पुस्तकं सगळ्यांनी वाचावं, मुलांना ज्ञान द्यावं. तसेच मी या कल्पवृक्ष बहुउद्देशीय संस्थाचे संस्थापक व अध्यक्ष श्री प्रवीण वाघ यांना खूप यांचा आभार मानतो. यांनी खूप मोठं या वडू गावात आमदार नगर मध्ये पेरणे गावात पहिली सेवाभावी संस्था आहे की त्यांनी आपलं वाचनालय सुरू केलं आणि ते बी त्यांच्या मोठ्या मुलाच्या 11व्या वाढदिवसासाठी प्रावीण्य यांच्या वाढदिवसासाठी. त्यांचं खरंच मी मनपूर्वक असं अभिनंदन करतो. धन्यवाद. थँक्यू. आपल्या सोबत आहेत राजेंद्र आमले सर. सर आपलं मनोगत व्यक्त करा. कल्पवृक्ष बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित सिद्धार्थ प्रावीण्य ज्ञान केंद्र ग्रंथालय हे पेरणे फाटा येथे वडू खुर्द या गावात 1 फेब्रुवारी 2026 रोजी सिद्धार्थाच्या वाढदिवसाच्या दिवशी सुरू करण्यात आले. त्या ज्ञान केंद्राच्या माध्यमातून त्यांनी समाजाला एक खूप या सोशल मीडियाच्या माध्यमात युगात त्यांनी प्रत्येकाच्या हातात पुस्तक रूपी एक ज्ञान रूपी हे प्रत्येकाच्या घरात ज्ञान पोचावं हा संदेश त्या मागून त्यांचा आहे. आणि प्रत्येक गावात एक छोटं मोठं का होईना वाचनालय सुरू करण्याचा त्यांचा उद्देश आहे. हे खूप म्हणजे आजच्या युगात कुणीही असा विचार करत नाही. छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, इतर विविध सर्व मोठे नेत्यांची पुस्तकं सुद्धा त्यांनी ठेवलेली आहेत. त्यांच्या पुढे चालून असा विचार आहे की MPSC UPSC च्या मुलांना सुद्धा अभ्यास करता येईल, त्यांच्यासाठी उपयोगी लागणारी पुस्तकं सुद्धा उपलब्ध करून देण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे. आणि त्या निर्णयासाठी आम्ही सर्वजण त्या एकत्र मिळून काम करणार आणि त्यांचा उद्देश सफल व्हावं एवढीच इच्छा. धन्यवाद. सर नमस्कार. नमस्कार. जय भीम. आपला परिचय सांगा आणि आपलं मनोगत व्यक्त करा. मी जीवन लांजेवार. मी राहणार भीमा कोरेगाव ही जी क्रांतीभूमी आहे या क्रांतीभूमीतच राहतो. आणि इथे जे एक ग्रामीण शाखा आहे भारतीय बौद्ध महासभा या शाखेचा मी कोषाध्यक्ष आहे. तसेच कल्पवृक्ष बहुउद्देशीय सेवाभावी संस्था या संस्थेचा सभासद सुद्धा आहे. आणि या संस्थेबद्दल मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून लोकांना आवाहन करतो की आपल्या चॅनलच्या माध्यमातून ज्या या ग्रंथालयाचा जो प्रचार प्रसार होणार आहे या प्रचार प्रसाराच्या माध्यमातून ज्या लोकांना या ग्रंथालयाची माहिती मिळेल त्यांनी या ग्रंथालयामध्ये यावं, आपली ज्ञानाची भूक पूर्ण करावे. कारण महापुरुषांनी सुद्धा असं म्हटलं आहे की वाचाल तर वाचाल. जर तुम्हाला जगायचं असेल आणि या पृथ्वीवर राहायचं असेल आणि समृद्ध माणूस म्हणून या पृथ्वीवर तुम्हाला राहायचं असेल तर तुम्हाला वाचलं पाहिजे. वाचल्याशिवाय आपली प्रगती होणार नाही, आपल्या ज्ञानात भर पडणार नाही. म्हणून मी आपल्या या चॅनलच्या माध्यमातून लोकांना आवाहन करतो की त्यांनी या ग्रंथालयाला भेट द्यावी,
या ग्रंथालयामधून जे उपयोगी पुस्तक आहेत, महापुरुषांची पुस्तकं आहेत, संतांची पुस्तके आहेत, शास्त्रज्ञाची पुस्तके आहेत, लहान मुलांना त्यांना जे पाहिजे, त्यांना जे आवडेल अशी सुद्धा पुस्तकं आहेत. विज्ञान वर आधारित असे सुद्धा पुस्तकं आहेत. लहान मुलांना छान छान गोष्टी आहेत. गोष्टीच्या माध्यमातून त्याची ज्ञान वाढतील अशाही पुस्तकं आहेत. भरपूर पुस्तकं आहेत. तर मी मुलांना, ज्येष्ठांना, विद्यार्थ्यांना, तरुणींना सर्वांना आवाहन करतो, की त्यांनी या ग्रंथालयाला व्हिजिट द्यावी, भेट द्यावी आणि इथून एक पुस्तक घेऊन जावे आणि आपल्या ज्ञानामध्ये भर पडावी. मी या संस्थेचे जेवढे सभासद आहेत, त्या सर्व सभासदांनाही मी खूप खूप धन्यवाद देतो, की त्यांनी आम्हाला जी भरारी दिली, उभारी दिली या संस्थेला उभं करण्यासाठी. त्यांनाही मी खूप खूप शुभेच्छा देतो, धन्यवाद देतो आणि सर्वात मोठा धन्यवाद तर मी द प्ले बुक वायडी बुद्धा ग्लोबल सामाजिक चॅनल या चॅनलला खूप खूप शुभेच्छा देतो, धन्यवाद देतो, की त्यांनी आमचा हा छोटासा एक प्रयत्न होता. या छोट्याशा प्रयत्नाला आज त्यांनी खूप मोठा आम्हाला वाईड केलं, वायडिंग म्हणतो आपण त्याला. तर हा जो प्रवाह होता त्यांनी आमचा हा छोटासा प्रवाह, पेरणे फाट्यावरचा प्रवाह, या आमदार नगर, वडूखुर्द या भागातला हा जो एक आमचा सामाजिक प्रयत्न होता, त्याला उंच भरारी फिनिक्स पक्षाप्रमाणे म्हणजे त्याला ग्लोबल केलं. तर या चॅनल हा भारतातच नव्हे तर बाहेर देशात सुद्धा प्रसारित होतो. त्यामुळे आमचा हा जो प्रयत्न होता, आमचा या ग्रंथालयाचा जो प्रयत्न होता, हा आज तुमच्या चॅनलच्या माध्यमातून हा जगभरात प्रसार होणार आहे, त्याचा प्रचार होणार आहे. त्यासाठी मी तुमच्या या चॅनलला द प्ले बुक वायडी बुद्धा ग्लोबल सामाजिक चॅनल या चॅनलला खूप खूप शुभेच्छा देतो. तसेच या चॅनलचे जे मुख्य कार्यकारी आहेत, आदरणीय धर्मशील वानखेडे साहेब, यांनाही खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांना आम्हाला जे वेळ दिला, त्यांनी आपला अमूल्य वेळ काढून आम्हाला हा जो वेळ दिला, आमच्याशी चर्चा केली, आमच्या या ग्रंथालयाला त्यांनी प्रोजेक्ट केलं, त्यासाठी मी परत एकदा वानखेडे साहेबांना खूप खूप धन्यवाद देतो, शुभेच्छाही देतो आणि एवढं बोलून मी थांबतो. जय भीम, जय शिवराय. सर, समाजातील दानशूर व्यक्ती असतात, सेवाभावी संस्था असतात. तर आपण या चॅनलच्या माध्यमातून आपण काय आवाहन कराल? सर, तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी असं आवाहन करणार आहे की वाचक वर्ग वाढला पाहिजे. तर त्याच्यासाठी हा संस्थेचा जो उपक्रम आहे की ग्रंथालय तर ओपन केलंय, पण बऱ्याचशा लोकांच्या मनात एक शंका असते की आता ग्रंथालय आहे बाबा, तर तिथं कॉस्ट असेल, पैसा असेल, आपण जर पुस्तक आणलं तर त्याची आपल्याला पेड करावं लागतील. तर पहिले तर मी लोकांच्या मनात हे काढण्याचा प्रयत्न करतो की आपण संस्थेच्या मार्फत जे ग्रंथालय ओपन केलंय मुलाच्या वाढदिवसानिमित्त, तर ते हे फ्री ऑफ कॉस्ट आहे की याचे पुस्तकाचे कुठल्याच प्रकारचे चार्जेस नाही, फक्त आणि फक्त फ्री ज्ञान आहे. हे तुम्ही इथे यायचं, पुस्तक घ्यायचं, एंट्री करायची, घेऊन जायचं, वाचन झालं की त्याच पद्धतीने परत करायचंय, की जेणेकरून ते फाडतोड झाला नाही पाहिजे आणि आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपलं पुस्तक गेलं पाहिजे, म्हणून आपण कुठलेच चार्जेस ठेवले नाही. मूल्यवान माहिती दिली त्याच्याबद्दल मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी आपल्याला धन्यवाद देतो आणि सरांसारखी प्रेरणा समाजातील प्रत्येक ज्यांना शक्य असेल त्यांनी समाजासाठी योगदान दिलं पाहिजे. मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सर एक आवाहन करतोय सर्व जे दानशूर व्यक्ती आहेत किंवा जे लोकांमध्ये 3 टाईपचे लोक असतात. एक असतो पैसेवाला, दुसरा असतो मदत करणारा, म्हणजे की माझ्याकडे पैसा नाही बाबा पण टाइम आहे, टाइम देणारा, आणि तिसरा असतो की दोघं गोष्ट आहे पण मला त्याच्यात करायचं नाही, मी तुम्हाला सहकार्य करणार आहे. असे 3 भूमिका बनवणारे लोक असतात. आता आपल्याला ज्यांना टाइम देता येतोय ग्रंथालयासाठी, संस्थेसाठी, तर त्यांनी टाइम द्यावा. ज्यांना दान देता आहे त्यांनी दान द्यावं आणि ज्यांना दोघं गोष्टी करता येत आहे तर त्यांच्या माध्यमातून आम्ही समाजापर्यंत पोहोचू. म्हणून मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सर एक आवाहन करतो की आपण एक पुस्तक घेतो,
घरी वैयक्तिक वाचण्यासाठी. आता सर्वच लोक घेतात किंवा नाही घेत, पण ज्यांच्याकडे पुस्तक अवेलेबल असतं, उदाहरणार्थ शिवाजी महाराजांचं पुस्तक त्यांनी वाचलंय किंवा युपीएससी, एमपीएससी किंवा पोलीस भरती, तलाठी कार्यालयाची भरती, जे पुस्तकं वाचले गेले आणि ते पुस्तक वाचल्यानंतर कोणाला यश मिळतं, कोणाला अपयश मिळतं, तर ते पुस्तक कपाटात जातं आपल्या. तर ते कपाटातनं बाहेर काढून आपलं काम झालंय, आपल्याला एखाद्या पदावरती गेलेलो आहे, तर ते पुस्तक कपाटातनं बाहेर काढून आपल्या ग्रंथालय, सिद्धार्थ प्रावीण्य ज्ञान केंद्र ग्रंथालयाला सुपूर्त करावं आणि तुमचं जे पुस्तकातनं तुम्ही शिकून एखाद्या उच्च पदावरती गेले असाल, तर त्याच मार्गदर्शनाने, त्याच पुस्तकाने अजून एखादा होतकरू मुलगा तुमच्या पावलावर पाऊल ठेवून तुमच्या मार्गदर्शनाने तिथपर्यंत पोहोचेल सर. म्हणून मी सर्वांना आवाहन करतो की तुमच्या कपाटातले जे पुस्तकं असतील ते आपल्या ग्रंथालयाला सुपूर्त करावे. असे वाचनालय जे आहेत ते समाजासाठी ज्ञानाचे दीपस्तंभ असतात. तर आपण ही माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून भारतामध्ये नव्हे तर संपूर्ण जगामध्ये ही माहिती जावी आणि समाजातील व्यक्तींनी त्यांना शक्य असेल त्यांनी असं समाजकार्य करावं, अशी मी या चॅनलच्या माध्यमातून एक आवाहन करतो. आणि जे आपले वाचनालय असतात हे ज्ञानाचे दीपस्तंभ असतात, ज्ञानामध्ये भर पाडतात आणि आपलं आयुष्य घडवतात. विद्यार्थी असो, समाज असो, हे वाचनालय म्हणजे एक समाजाला पुढे नेण्याचं एक सरांनी पाऊल टाकलेलं आहे. तर सर आपलं मी अभिनंदन करतो. तर हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल, प्रेरणादायी वाटला असेल, तर आपलं चॅनल द प्लेबुक वायडी बुद्धा ग्लोबल या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद. जय भीम. नमो बुद्धाय.